Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. भावांनो, आपण युनिट नंबर 1 जो आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस बघितलेला आहे. तर आता युनिट नंबर 2 आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. त्या युनिटचं नेम आहे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग. आपण आतापर्यंत जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट बघत आहोत, तर आपल्याला कशा पद्धतीने सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे हे आपण आता ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी बेसिक ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. जो पहिल्या युनिटमध्ये आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे मॉडेल्स माहीत पाहिजेत. त्या पद्धतीनेच आपण काय करणार होतो, सॉफ्टवेअर डेव्हलप करणार होतो. मग त्या प्रत्येक मॉडेलमध्ये बघा, पहिली जी फेज होती ती होती रिक्वायरमेंट गॅदरिंग, त्यानंतर सेकंड होती प्लॅनिंग, कम्युनिकेशन, टेस्टिंग. अशा पद्धतीनं आपण काय करणार होतो, सॉफ्टवेअर डेव्हलप करणार होतो. मग आता बाळांनो, आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग करणार आहोत, रिक्वायरमेंट गॅदरिंग करणार. मग ते कसं करायचं त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे म्हणजे वेगवेगळी माहिती आपल्याला हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करण्यासाठी सगळ्या या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आज आपण युनिट नंबर 2 पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहोत. युनिट नंबर 2 स्टडी केल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे ते आपण करणार आहोत. तर आता युनिट नंबर 2 मध्ये आपल्याला 4 पॉईंट्स पहिले जे आहेत ते कव्हर करायचे आहेत आजच्या लेक्चरमध्ये. फर्स्ट पॉईंट आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस अँड इट्स इम्पॉर्टन्स. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिस म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय. सेकंड आहे इसेन्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची काय गरज आहे. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत कोर प्रिन्सिपल्स. मग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जे महत्त्वाचे मेन प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे कोर प्रिन्सिपल्स म्हणून माहिती आहे, तर त्याला मेन प्रिन्सिपल्स म्हणायचे. कारण आता ह्या युनिटमध्ये तुम्हाला सगळे प्रिन्सिपल्सच बघायचे आहेत, पण प्रत्येक पॉईंटचे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत. पण हे आपण जे कोर प्रिन्सिपल्स म्हणतो ते आहेत ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चे फक्त कोर प्रिन्सिपल्स आहेत. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट बघणार आहोत कम्युनिकेशन प्रॅक्टिस. कम्युनिकेशन प्रॅक्टिस म्हणजे काय आणि त्या कम्युनिकेशन कशा पद्धतीने करायचं, म्हणजे त्या कम्युनिकेशनचे प्रिन्सिपल्स. तसं प्लॅनिंगचे प्रिन्सिपल्स, डिप्लॉयमेंटचे प्रिन्सिपल्स, असे वेगवेगळे पद्धतीचे प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरपासून. पण आजच्या लेक्चरला आपल्याला इम्पॉर्टन्स बघायचे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची गरज काय आहे, त्यानंतर कोर प्रिन्सिपल्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, आणि लास्ट पॉईंट आहे कम्युनिकेशन प्रॅक्टिस म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व. तर आता आपण चालू करूया. व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस इन्क्लूड्स the concepts, principles, methods and tools that must be considered for planning अँड डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर सिस्टीम. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजेच काय, आता ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळे मॉडेल्स स्टडी केले, म्हणजेच ते वेगवेगळे मेथड्स आहेत, त्याच्या रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत, त्याच्या रिलेटेड वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे टूल्स वापरणार. हे टूल्स वापरून आपण एक प्लॅनिंग करणार आणि एक सॉफ्टवेअर डेव्हलप करणार, त्याला म्हणायचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सो द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस इन्क्लूड्स दी कन्सेप्ट, मेथड्स, टूल्स अँड प्रिन्सिपल्स and that must be considered for planning and development of software system. आणि आता तुम्हाला कळालं असेल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ टूल्स, मेथड्स अँड व्हेरियस टेक्निक्स, व्हेरियस प्रिन्सिपल्स फॉर डेव्हलपिंग दी सॉफ्टवेअर. आणि आता त्याची इम्पॉर्टन्स बघा. इम्पॉर्टन्स कारण काय आहे, जर आपल्याला हाय क्वालिटी सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल तर वेगवेगळ्या मेथड्स वगैरे अप्लाय करायला लागतील, किंवा त्याच्या प्रत्येकाचे वेगवेगळे डॉक्युमेंटेशन करावे लागणार असेल, किंवा प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळे नवीन मेथड्स अप्लाय करायला लागणार आहेत. तर ह्यालाच म्हणायचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. तर आता फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे बाय फॉलोविंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस एव्हरी कॉन्कर्ड एंटिटी गेट्स इन्व्हॉल्वड इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस जर आपण अप्लाय करत असेल तर प्रत्येक एंटिटी म्हणजेच काय, रिअल टाईम एंटिटी म्हणजे रिअल टाईम ऑब्जेक्ट असतात, त्याचा प्रत्येकाचा डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये उपयोग होणार आहे. नेक्स्ट आहे इट्स प्रोव्हाइड्स दी डिटेल्ड इन्साईट फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी जी काही माहिती आहे ती सगळी डिटेलमध्ये प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट थर्ड आहे इट एक्नॉलॉजीज दी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अबाउट दी प्रिन्सिपल्स दॅट मस्ट बी युज्ड ड्युरिंग दी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जे कोर प्रिन्सिपल्स आहेत बघा, आता आपण पुढे बघणार आहोत, ते यूज केल्यानंतर आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत ते मस्ट बी हाय क्वालिटी सॉफ्टवेअर असणार आहे. त्याच्यासाठीच आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस याचं आपल्याला महत्त्व समजून घेतलं पाहिजे.
नेक्स्ट पॉईंट आहे इसेन्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. म्हणजे इसेन्स म्हणजे काय गरज आहे. फर्स्ट आहे अंडरस्टँडिंग दी प्रॉब्लेम. म्हणजे या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करताना जर आपल्याला एखादा प्रॉब्लेम आला, म्हणजे रिलेटेड कम्युनिकेशन असेल किंवा रिलेटेड प्लॅनिंग असेल, तर तो सुद्धा आपण स्वतः सॉल्व केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय ही कन्सेप्ट समजली पाहिजे. सेकंड आहे प्लॅनिंग फॉर पॉसिबल सोल्युशन. प्लॅनिंग फॉर पॉसिबल सोल्युशन म्हणजेच काय, आपण मॉडेलिंग करणार किंवा डिझायनिंग करणार, त्याच्यासाठी जे काही आपल्याला स्वतः करता येईल तितक्या पद्धतीने आपण त्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यानंतर एक्झिक्यूट दी प्लॅन. एक्झिक्यूट दी प्लॅन म्हणजेच काय, ज्या पद्धतीनं आपण शेड्यूलिंग केलेलं आहे त्या पद्धतीनं तो प्लॅनसुद्धा एक्झिक्यूट होणार आहे. एक्झिक्यूट होण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस माहीत असले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ, चेक दी ॲक्युरसी ऑफ दी सोल्युशन. म्हणजेच टेस्टिंग, क्वालिटी अश्युरन्स. जेव्हा आपण ह्या गोष्टी करणार टेस्टिंगच्या वेळी, त्यामुळं त्या आउटपुट जे काय येणार आहे त्याची ॲक्युरसी मेजर केली जाणार आहे. त्यामुळं आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेसचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजेत. तर आता बघा, आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे कोर प्रिन्सिपल्स माहीत असू देत. तर हे कोर प्रिन्सिपल्स म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे कशा पद्धतीनं डेव्हलप केलं पाहिजे त्याचे हे एक आपल्याकडं 7 प्रिन्सिपल्स आहेत. 7 हे प्रिन्सिपल्स आहेत. यांचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात बाळांनो, की एक्सप्लेन एनी 4 कोर प्रिन्सिपल्स किंवा लिस्ट एनी 4 कोर प्रिन्सिपल्स. तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारतील तेव्हा हे प्रिन्सिपल जे तुम्हाला आता दिसत आहेत प्रिन्सिपल 1, तर ते 1 बाय 1 अशा पद्धतीनं लिस्ट करा आणि ते 1 बाय 1 एक्सप्लेन करू शकता. प्रिन्सिपल्स ते एक्सप्लेन करताना तुम्हाला लगेच समजेल, पण प्रिन्सिपलचे जे हेडिंग्ज आहेत, फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल 1 रिझन्स इट ऑल एक्झिस्ट, हे फिक्सच राहणार आहे. हे प्रिन्सिपल कधीही चेंज होणार नाही. त्यामुळं हे प्रिन्सिपलचे जे टायटल आहेत ते तुम्ही स्वतः पहिलं लक्षात ठेवा आणि ते 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे आहेत. तर आता हे जे कोअर प्रिन्सिपल्स आहेत ते डेव्हिड हुकर या सायंटिस्टनी काय केलेले आहेत, 7 प्रिन्सिपल्स डिझाईन केलेले आहेत. त्यामधील आता बघूया हे का प्रिन्सिपल डिझाईन केले आहे, कारण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे हे प्रिन्सिपल्स यूज करून आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे आहेत. त्यामधील जो फर्स्ट प्रिन्सिपल आहे बघा, रिझन्स इट ऑल एक्झिस्ट. रिझन्स इट ऑल एक्झिस्ट म्हणजेच काय, तर सॉफ्टवेअर आपण डेव्हलप जो करणार आहोत त्याच्या मागचं काय कारण आहे किंवा युजरची रिक्वायरमेंट आहे किंवा ते कोणत्या कारणासाठी आपण ते डेव्हलप करणार आहोत याचं कारण आपल्याकडं माहीत असलं पाहिजे. म्हणजे उगाच डेव्हलप करायचं आहे म्हणून आपण करू शकत नाही. त्यानंतर सेकंड प्रिन्सिपल आहे कीप इट सिम्पल अँड स्टुपिड. म्हणजेच काय, कीप इट सिम्पल अँड स्टुपिड म्हणजे जे काही सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करणार आहोत ते इझी असलं पाहिजे, अंडरस्टँडिंग असलं पाहिजे आणि इझी टू मेंटेन असलं पाहिजे. म्हणजे सॉफ्टवेअर आपण जे डेव्हलप करणार आहोत ते एकदम इझिली असलं पाहिजे. सेकंड आहे मेंटेन दी व्हिजन. मेंटेन दी व्हिजन म्हणजेच काय, सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहेत आपण, तर त्याच्यामागचं जे आपलं व्हिजन आहे ते आपलं क्लिअर असलं पाहिजे. डेव्हलपिंग आपण जे चालू करणार आहे त्या टाईमला आपल्या ते सॉफ्टवेअर आपण कशासाठी डेव्हलप करणार किंवा त्याचं ध्येय काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. फोर्थ प्रिन्सिपल आहे व्हॉट यू विल प्रोड्यूस ऑदर विल कन्झ्युम. व्हॉट यू विल प्रोड्यूस ऑदर विल कन्झ्युम म्हणजेच काय, द सॉफ्टवेअर सिस्टीम म्हणजे तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहात किंवा यूज करणार आहात ते युजरकडून वेगवेगळे सॉफ्टवेअर डिझायनर यूज करतील, वेगवेगळे प्रोग्रॅमर्स यूज करतील. म्हणजे जे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करणार आहात ते इझी असलं पाहिजे, कोणालाही ते हँडल करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही व्हॉट यू विल प्रोड्यूस म्हणजे जे इंजिनियर आहेत ते सॉफ्टवेअर जे डिझाईन करणार आहेत ते कोणतेही कस्टमरला हँडल करता आले पाहिजेत. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल बी ओपन टू द फ्युचर. म्हणजे हे जे सॉफ्टवेअर आहे त्याचा लॉंग लाईफसाठी, लॉंग टाईमसाठी आपण यूज करता आला पाहिजे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे बी ओपन टू अ फ्युचर. लास्ट प्रिन्सिपल आहे प्लॅन अहेड फॉर रियूज. म्हणजे जे सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करणार आहात तर त्याच्यासाठी रियुजेबिलिटी हा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट असला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे थोड्या कालावधीनंतर तुम्हाला वाटलं की तुम्हाला ते सॉफ्टवेअर कुठेतरी तुम्ही डेव्हलप अगेन करू शकता किंवा यूज करू शकता, त्यामुळे त्याच्यामध्ये रियुजेबिलिटी मेंटेन केली पाहिजे. त्यानंतर लास्ट प्रिन्सिपल आहे थिंक बिफोर यू डू. म्हणजे तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहात ते डेव्हलपिंगच्या आधी तुम्हाला त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विचार्स मांडायचे आहेत, म्हणजे विचार करायचे आहेत. म्हणून लास्ट प्रिन्सिपल आहे थिंक बिफोर
यू यू डू. म्हणजे हे जे महत्त्वाचे 7 प्रिन्सिपल आहेत बघा बाळांनो. आणि ह्या 7 प्रिन्सिपलमध्ये आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार, कसा डेव्हलप करणार, त्याच्यासाठी आपल्याला कोणतं ध्येय ठेवायचं आहे, किंवा तो सॉफ्टवेअर कसं कोण यूज करू शकतो, किंवा तो परत रियूज करू शकतो का, किंवा त्याच्यावरती आपल्याला प्रत्येकाला मत द्यायचं आहे. तर असे हे 7 प्रिन्सिपल्स जोपर्यंत आपले फिक्स होत नाहीत तोपर्यंत आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकत नाही. त्यामुळे आपण हे 7ही प्रिन्सिपल्स तुम्हाला समजले पाहिजेत. आणि हे जे 7 प्रिन्सिपल्स आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. याच्यावरती बाळांनो क्वेश्चन विचारतात. लिस्ट एनी 4 प्रिन्सिपल्स ऑफ कोर प्रिन्सिपल्स. कोर म्हटलं ना तर हे 7च तुम्ही प्रिन्सिपल्स लिस्ट करायचे आहेत. आता लास्ट पॉईंट बघूया, कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस. कम्युनिकेशन म्हणजेच काय, तर कम्युनिकेशन आपण करून काय करणार आहोत, तर युजरच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. म्हणजेच काय, द कम्युनिकेशन इज कॅरीड आउट इन ऑर्डर टू अंडरस्टँड दी कस्टमर रिक्वायरमेंट फॉलोइंग. म्हणजेच काय, कम्युनिकेशन आपण कशासाठी यूज करणार आहोत, तर कस्टमरच्या रिक्वायरमेंट समजून घेण्यासाठी. तर त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती प्लॅनिंग करू शकणार नाही, किंवा डिझायनिंग म्हणजे पुढील आपण ज्या काही फेजेस आहेत त्या रन करू शकत नाही. त्यामुळं कम्युनिकेशन आपलं जे आहे युजरबरोबर ते प्रॉपर वेनं झालं पाहिजे. तर ते कसं करावं, किंवा ते कम्युनिकेशन करण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. फर्स्ट प्रिन्सिपल आहे लिसन. लिसन म्हणजेच काय, इट इज इम्पॉर्टंट टू लिसन द कस्टमर केअरफुली. म्हणजे कस्टमर काय बोलतोय, म्हणजे तुम्ही त्याला विचारला सॉफ्टवेअर कशा पद्धतीने डेव्हलप करायचं आहे, किंवा तो जे काही माहिती सांगणार आहे त्याची जी माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित क्लिअरली कस्टमरला ते समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठंही म्हणजे ॲम्बिग्युटी ठेवायची नाही. सेकंड प्रिन्सिपल आहे प्रिपेअर फॉर कम्युनिकेशन. प्रिपेअर फॉर कम्युनिकेशन म्हणजेच काय, आता तुम्हाला सॉफ्टवेअर एखादं डेव्हलप करायचं आहे, की तुमच्याकडे एखादा कस्टमर उद्या तुमची अपॉइंटमेंट घेतला असेल, तुमची एखादी कंपनी आहे आणि मी उद्या येतो, मला हे सॉफ्टवेअर डेव्हलप करून द्यायचं आहे, तर तुम्हाला तो कॉल करेल किंवा मेसेज करेल. त्याच्यावरती तुम्ही त्याचं प्रिपरेशन केला पाहिजे, की त्या कस्टमरला आपण काय विचारणार, किंवा त्याच्याकडून आपल्याला जो डेटा घ्यायचा आहे तो कशा पद्धतीनं घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर वेनं त्याचे तयारी करावी लागणार आहे. सो प्रिपेअर फॉर कम्युनिकेशन. थर्ड प्रिन्सिपल आहे हॅव अ फॅसिलिटेटर फॉर कम्युनिकेशन. फॅसिलिटेटर किंवा लीडर एक महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला व्यवस्थित तो कम्युनिकेशन करून त्या समोरच्या व्यक्तीचं ज्या रिक्वायरमेंट्स आहेत किंवा त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या प्रॉपरली समजून घेऊ शकतो. म्हणजे एक लीडर महत्त्वाचा असतो. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे हॅव अ फेस टू फेस कम्युनिकेशन. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी आला असेल तर त्याच्या समोरासमोर त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत आपण जे चर्चा करणार आहोत त्या व्यवस्थित क्लिअरली समोरासमोर फेस टू फेस कम्युनिकेशन करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचा इफेक्ट काहीतरी त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवरती होतो. त्याच्यासाठी फेस कम्युनिकेशन हा महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे. त्यानंतर फिफ्थ प्रिन्सिपल आहे टेक नोट्स अँड डॉक्युमेंट्स दी डिसिजन. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी कम्युनिकेशन करताना त्याचे जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील तर तुम्ही त्याचे पॉईंट्स नोट डाऊन करायचे आहे, जेणेकरून ते तुम्हाला महत्त्वाचे वाटतील आणि तुम्ही त्याच्या पद्धतीनं ते इम्प्लिमेंटेशन करशील. त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे स्ट्राईव्ह फॉर कोलॅबरेशन. स्ट्राईव्ह फॉर कोलॅबरेशन म्हणजेच काय, द कलेक्टिव्ह नॉलेज ऑफ मेंबर्स ऑफ द टीम इज कंबाइंड टू अंडरस्टँड द सिस्टीम. म्हणजेच काय, स्ट्राईव्ह फॉर कोलॅबरेशन मेक्स दी स्मॉल कोलॅबरेशन विथ हेल्प दी टीम मेंबर्स इन डिसाइडिंग द गोल ऑफ सॉफ्टवेअर सिस्टीम. म्हणजेच प्रत्येकानं त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये एक छोटासा पार्ट रोल केला पाहिजे, जेणेकरून त्याचा उपयोग त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये होईल. प्रत्येकानं आपापले मत व्यक्त केले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे स्टे फोकस्ड. स्टे फोकस्ड म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन किंवा डिस्कशन करत असता तेव्हा तुम्ही त्या टॉपिकवरती जास्त फोकस द्यायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी कस्टमर आला असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीनं त्याच्या माहिती घ्यायच्या आहेत, रिक्वायरमेंट्स घ्यायचे, त्या तुम्ही पद्धतीनं त्याचे रिक्वायरमेंट्स घ्यायच्या आहेत. पण तिथंच तुम्ही दुसरा अनादर कोणताही पॉईंट घेतला किंवा गोष्टीची चर्चा नको त्या अवेडवे गोष्टीची चर्चा जर करत बसलाचिला तर त्या प्रोग्रॅमरचा किंवा त्या डेव्हलपरचा त्या टीम लिडरचा बॅड इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे जे काही आपल्याला प्रोजेक्ट हवा आहे त्याच्याच रिलेटेड आपण त्यावेळी कम्युनिकेशन केलं पाहिजे. त्यानंतर 8 प्रिन्सिपल आहे मेक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. म्हणजेच काय, एखादी तुम्ही आता कम्युनिकेशन चालू आहे तर तुम्हाला वाटलं की त्याचं काहीतरी स्केच किंवा ड्रॉइंग तुम्हाला दाखवून की त्याची कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर तेव्हा तुम्ही ते पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे ड्रॉइंग किंवा स्केचकडून त्या कस्टमरच्या जे काही ॲम्बिग्युटीज असतील त्या तुम्ही क्लिअर करू शकशील.
त्यानंतर प्रिन्सिपल नंबर 9 आहे मूव ऑन. मूव ऑन म्हणजेच काय, ड्युरिंग दी कम्युनिकेशन जस्ट मूव ऑन बाय रिझॉल्विंग दी इश्यूज अँड अंडरस्टँडिंग दी थिंग्ज. म्हणजेच काय, तुम्ही आता कम्युनिकेशन करायला लागलाय आणि एखादा समजा तुम्हाला प्रॉब्लेम अवघड वाटत असेल, तर तुम्ही त्या प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी तुमच्यात तडजोड करायची असेल, तर तुम्ही त्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू न देता काय करायचं आहे, तिथून तुम्ही तो कसा सॉफ्टवेअर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करता येईल किंवा कस्टमरचे रिक्वायरमेंट्स कशा करता येतील कलेक्ट, ह्या गोष्टीवरती तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे. त्यानंतर लास्ट प्रिन्सिपल आहे निगोशिएट. निगोशिएट म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला कस्टमर तुमच्याकडे येईल सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी आणि तुम्ही जेव्हा सगळं कम्युनिकेशन करून तुम्ही ज्या रिक्वायरमेंट समजून घेशीला, तेव्हा तुम्ही त्या सॉफ्टवेअर रिलेटेड त्या कस्टमरबरोबर निगोसिएशन करायचं आहे. म्हणजे तो सॉफ्टवेअर कधी द्यायचा आहे, कोणत्या वेळेत द्यायचा आहे, याची कॉस्ट किती असणार आहे, हे कसं त्याला सांगायचं आहे, ते कॉस्ट वगैरे काढण्याचे आपण युनिट नंबर नेक्स्ट 4th बघणार आहोत. पण ते आपण आता निगोसिएशन, आता ह्या लास्ट प्रिन्सिपलमध्ये निगोसिएशन करून घ्यायचं आहे. म्हणजे त्या कस्टमरबरोबर आपण चर्चा करून त्याच्याबद्दल त्या ज्या काही वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज आहेत किंवा डिलिव्हर कधी प्रोजेक्ट करायचा, वेगवेगळे फीचर्स कोणते ॲड करणार आहोत, याच्याबद्दल आपण चर्चा करायची आहे. तर अशा पद्धतीनं हे 10 प्रिन्सिपल्स आहेत बाळांनो कम्युनिकेशनचे. म्हणजे आपण पहिली जी फेज आहे बघा, रिक्वायरमेंट गॅदरिंग. रिक्वायरमेंट गॅदरिंग कधी होते, जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करशीला तेव्हा. तर कम्युनिकेशनच्या रिलेटेड हे प्रिन्सिपल्स आहेत. बाळांनो क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन एनी 4 प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन. तेव्हा तुम्हाला हे 1 बाय 1 यातले प्रिन्सिपल्स लिस्ट करायचे आहेत आणि 1 बाय 1 तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. तर बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आहेत ते आहेत कोअर प्रिन्सिपल्स आणि कम्युनिकेशन प्रिन्सिपल्स, याच्यावरती विचारतात. आणि महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रॅक्टिस म्हणजे काय. तर आता आपण इथं स्टॉप करूया आणि याच्यावरती दिलेली तुम्ही असाइनमेंट सोडवायची आहेत. जर का तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.